श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डॉक्टरांचा जर खर्च कायमचा वाचवायचा असेल तर तुम्ही हा उपाय जरूर करा। म्हणजे हा नियम तुम्हाला तोंडपाठ करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नवीन बदल घडून येऊ शकतो। तर सगळ्यात आधी तुम्हाला आयुर्वेदामध्ये बरंच काही माहिती आहे आणि ते आपल्यासाठी खूप फायद्याचं आहे। आता प्रत्येकाच्या शेतामध्ये मिळणारी जी पात्रीची भाजी आहे ती म्हणजे अमृताची खाण आहे। ही रानभाजी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि पोटाचे सर्व आजार मुळापासून नष्ट होत असतात। त्यानंतर 2 नंबरला आहे चहा पिऊनही पूर्वीचे लोक कधीच आजारी पडले नाही, कारण ते नेहमी दुधाचा नाही तर गुळाचा चहा पीत असते। म्हणजेच काळा चहा कडक प्यायचे, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होत नव्हता। तसेच 3 नंबरला सकाळचे हे एक पाणी तुमचे डॉक्टरचे पैसे वाचवू शकतात। म्हणजे जे तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी अमृतासारखे शुद्ध पाणी असायचे आणि ते पाणी पिल्यानंतर त्यांचे आजार हे दूर निघून जायचे। तसेच पोटाचा घेर कमी करायचा असेल तर डायनिंग टेबल आजच सोडायचं आहे। म्हणजेच खाली जमिनीवर मांडी घालून तुम्हाला जेवल्याने पचन फास्ट होते आणि पोटावरती एक प्रकारचा ताणच येत असतो आपल्या। तसेच 5 नंबरला म्हातारपणातही दात लोखंडासारखे जर तुम्हाला मजबूत ठेवायचे असेल, बिना केमिकलची पेस्ट आजच फेकून द्या। म्हणजेच कडुलिंब आणि कोळशाची जादू वापरून बघा। कडुलिंबाच्या काडीने दात नेहमी स्वच्छ ठेवायचे असतात किंवा सकाळी त्यांनी ब्रश करायचा असतो। तसेच भर उन्हाळ्यात शरीराला AC सारखी थंडक हवी असेल तर नेहमी जेवताना कच्चा कांदा मोडून खा, त्यामुळे कधीच तुम्हाला उन्हाळी लागणार नाही किंवा तुम्हाला ऊन लागणार नाही। तसेच गव्हाची चपाती खाणे बंद केल्याने काय होतं तर शरीराला ज्वारी बाजरीची भाकरी अशी ताकद मिळते की जी डायबिटीज पळून जातो। तसेच अनेक आजार हे बरे होत असतात आणि आपली चरबीही त्याच्यामुळे कमी होत असती। चपाती खाल्ल्यामुळे आपली चरबी वाढत असती। जेवणानंतर गोड खाण्याची सवय आहे तर चॉकलेट नाही तर एक छोटासा गुळाचा खडा खा। खाल्लेलं अन्न हे 5 मिनिटात पचेल आणि रक्त वाढेल। त्याचबरोबर आपल्याला दररोज हार्ट अटॅकचा जर धोका कायमचा टाळायचा असेल तर तुम्हाला रिफाईंड तेल वापरणे लगेच थांबायचं आहे आणि लाकडी घाण्याचं शुद्ध तेल खाणं हे सुरू करायचं आहे। त्यामुळे आपलं आरोग्य हे चांगलं राहतं आणि चरबीही कमी होत असते, कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही कमी होत असतात। टेन्शन आणि डिप्रेशन गायब करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे रात्री 9ला झोपा आणि पहाटे 5ला उठून निसर्गाची ऊर्जा अनुभवा। त्यामुळे झोपही व्यवस्थित होते आणि जे टेन्शन आहे तेही दूर होत असते आणि डोकेदुखीही नाहीशी होत असतात। तसेच महागडे साबण आणि फेसवॉश आत्ताच फेकून द्यायचे आहे, कारण पूर्वीचे लोक बेसन आणि मलाई लावून आंघोळ करायचे, म्हणूनच त्यांची त्वचा कायम तुकतुकीत असायची आणि चमकत राहायची आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे स्किनचे प्रॉब्लेम होत नसायचे। तसेच सकाळचा नेहमीचा चहा पिणे आजच थांबवायचा आहे। त्याऐवजी कोमट पाणी, त्यात थोडंसं लिंबू मध टाकून प्या। शरीरातील विषारी घटक आहे तर ते बाहेर पडून आपलं वजन झपाट्याने घटत असतं, त्यामुळे आपली बॉडी ही व्यवस्थित फिट राहत असते। तसेच केस गळणे 100% थांबवायचे असेल तर केमिकलचे शॅम्पू वापरणे सोडायचं आहे आणि शिकेकाई आणि रिठ्याने केस धुवा, त्यामुळे केस काळे आणि एकदम लांबसडक होतील। तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या केमिकलचे शॅम्पू वापरायची गरज नाही। तसेच औषधांचा खर्च कायमचा वाचवायचा आहे तर रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिणे सुरू करायचं आहे। त्यामुळे अंगातील सर्व दुखणे ही एका रात्रीत दूर होत असतात, तसेच गायब होत असतात। अशा प्रकारे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला घराची सर्व दारे खिडक्या
उघडी करून द्यायची आहे, पडदे बाजूला करायचे आहे. त्यामुळे घरातील आजारपण बाहेर पडेल आणि सकारात्मक ऊर्जा वेगाने तुमच्या घरामध्ये प्रवेश करल आणि दिवसभर आपल्याला फ्रेश वाटत असतं. तसेच केसांना नॅचरल काळा रंग आणि मजबूती आणायची असेल तर तुम्हाला खोबरेल तेलात थोडंसं कढीपत्ता उकळून तेल लावायचं आहे. त्यामुळे केस मुळापासूनच लोखंडासारखे मजबूत होतील आणि एकदम काळे कुळकुळीत आपले केस होतील, कधीही पांढरे होणार नाही. तसेच स्वयंपाकघरातील हा एक सफेद शत्रू आजच तुम्हाला बदलायला हवा. तो म्हणजे रिफाईंड पांढऱ्या मिठाऐवजी खडे मीठ किंवा सैंधव मीठ तुम्हाला वापरायचं आहे. त्यामुळे बीपीचा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही. तसेच तुम्हाला कधीही शुगरचा त्रास होणार नाही. तसेच रात्री बेडवर पडल्या पडल्या गाढ झोप हवी असेल तर तळपायांना कोमट मोहरीच्या तेलाने मालिश करा आणि काही मिनिटातच शांत झोप लागत असते. तसेच तुम्ही जर अन्नातील सर्व पोषक तत्वे मिळवायचे असतील तर ॲल्युमिनियमची भांडे फेकून द्यायची आहे आणि त्याऐवजी तुम्हाला लोखंडी किंवा मातीच्या भांड्यात स्वयंपाक करायचा आहे. कधीच तुम्ही आजारी पडणार नाही किंवा कधीही तुम्हाला आजार होणार नाही किंवा एकदम तुमची तब्येत चांगली राहील. पोटाची चरबी आणि घेर कधीच वाढू नये असं जर वाटत असेल तुम्हाला तर जेवल्यानंतर लगेच बसू नये किंवा फक्त आपण 100 पावले चालायचं आहे. त्यामुळे तुमची पोटाचा घेर कमी होईल आणि व्यवस्थितरित्या तुमची चरबीही कमी होईल. तसेच महागडे आणि केमिकलचे मॉइश्चरायझर तर तुम्ही वापरत असाल तर ते बंद करा. त्वचा मऊ आणि सुंदर दिसायची असेल किंवा ठेवायची असेल तो रोज शुद्ध खोबरेल तेल लावा. त्यामुळे चेहरा कायम तुमचा चमकत राहील आणि एकदम चेहऱ्यावरती ग्लो करत असेल. तसेच सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेले कडधान्य तुम्हाला खाणं सुरू करायचं आहे. त्यामुळे शरीराला भरपूर प्रोटीन भेटतं आणि दिवसभर कमालीची तुम्हाला ताकद टिकून राहत असते आणि त्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते. तसेच जेवण झाल्यावर लगेच चहा किंवा चहा पिण्याची वाईट सवय सोडा. त्यामुळे अन्नातील जे लोह आहे तर ते लोह शरीराला मिळत नाही आणि तुम्हाला रक्ताची कमतरता निर्माण होत असते. त्यामुळे आजच तुम्हाला हे चहा सोडायचं आहे. आता फ्रीजचे अति थंड पाणी पिणे आजच बंद करायचे. यामुळे पचनशक्ती मंदावते. त्याऐवजी मातीच्या माठातील नैसर्गिक थंड पाणी आहे तर ते पिण्याची सवय तुम्हाला लावायची आहे. कारण फ्रीजमधील पाणी हे खूप उष्ण असतं, त्यामुळे ते पिणं बंद करायचं. डोळ्यांची नजर तेजस्वी आणि चष्मा कायमचा हटवायचा असेल तर रोज तुम्हाला सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी पायाने 10 मिनिटे चालायचं आहे. त्यामुळे तुमच्या जे नजर दोष असेल किंवा तुम्हाला काही डोळ्यांचे त्रास असेल तर ते नक्कीच निघून जात असतात. अशा प्रकारे ह्या गोष्टी साध्या साध्या जर तुम्ही बंद केल्या किंवा यात सुधारणा केली तर नक्कीच तुमच्या बॉडीवरती याचा चांगला परिणाम होऊ शकतो.